ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता काल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की गोल्डने इथून का सपोर्ट घेतला, म्हणजे ह्या ठिकाणीवरनं का सपोर्ट घेतला हे तर तुम्हाला सांगितलं होतं की ह्या रेंजच्या बरोबर एक 90% गोल्डने सपोर्ट घेतलेला आहे. पण आता मार्केटवरती चाललं आहे तर ते कुठपर्यंत जाणार आहे आणि आपल्याला इंट्राडेमध्ये काय काय करता येईल या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग त्यानुसार जर तुम्ही बघितलं थोडंसं झूम करून, तर ह्या कॅन्डलची रेंज जेव्हा आपण काढतो अशी वरची, तर ती रेंज बरोबर पूर्ण आपल्याला वरचं कॅल्क्युलेशन सांगते. आणि पूर्ण जर तुम्ही थोडंसं बघितलं तर मार्केटनी बरोबर इथनं एकदम शार्प अपसाईड मुवमेंट दिली होती, ठीक आहे. पण आता अपसाईड मुवमेंट देते तर मार्केट रिट्रेसमेंट पण देणार, पुलबॅक पण देणार. मग आपल्याला कुठे एंट्री करता येते हे बघणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला, हा बॉक्स ह्या रेंजच्या 25% आणि जर जिथून पण पुलबॅक येतोय तिथून जर तुम्हाला बाईंगचा ट्रेड घ्यायचा असेल तर समजा इथून पुलबॅक येतोय तर बरोबर मार्केटनी इथून पुलबॅक येतोय तर बरोबर मार्केटनी ह्याच्या 50%पासून अपसाईड मुवमेंट दिलेली आहे. आणि हा बाईंगचा ट्रेड मी स्वतः घेतलेला पण होता. आणि सेम जर तुम्ही बघाल तर हाच जो बॉक्स आहे, म्हणजे जिथून पण पुलबॅक येऊ द्या, म्हणजे हा बॉक्स घेतला आणि कुठूनही पुलबॅक येऊ द्या, इथून पुलबॅक आला तर बरोबर खालून थोडंसं झूम केल्यावर तुम्हाला दिसतंय की ह्या ठिकाणाहून बरोबर अपसाईडची एक मुवमेंट आलेली आहे. आणि मुवमेंट काही छोटी नाही आहे, डायरेक्ट 250-300 पिप्स प्लस आहे. तर ह्याच्यासाठी एका सेटअपवरती काम करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी एक्सपिरियन्स पण लागतो. हळूहळू जेव्हा तुम्ही एक कॅन्डल घेता त्याच्यानंतर मग तुम्हाला एक्सपिरियन्स वाढतो. आणि सेम जर तुम्ही समजा आता मार्केट इथून खाली येतं आहे, म्हणजे थोडंसं झूम केलं आणि गोल्ड इथून खाली येते तर ते कुठपर्यंत येणार आहे हे कळलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, लगेच ह्या कॅन्डलची रेंज काढतो, म्हणजे ह्या कॅन्डलची रेंज काढतो आणि मार्केट बरोबर ह्या रेंजच्या बरोबर इथून 75%पासून बरोबर सपोर्ट घेताना अपसाईडला एक रॅली देतात. आणि ती रॅली पण काही छोटी नाही आहे. डायरेक्टली ती रॅली जर तुम्ही बघितलीत तर इथून जी आहे ती डायरेक्टली 350 पिप्स आहे. आणि सेम असंच मी इंट्राडेमध्ये हे करतो, प्लॅनिंग करतो ट्रेड. फक्त एवढंच की सेटअप थोडासा तुम्हाला नवीन आहे त्याच्यामुळे समजायला वेळ लागेल. आणि जर पुढे बघितलं म्हणजे थोडंसं जर पूर्ण झूम आउट केलं तर कालपासून ही रेंज पूर्णच ॲक्टिव्ह आहे. म्हणजे जोपर्यंत मार्केट ह्या रेंजच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मार्केट ही जी मुवमेंट दिसते तुम्हाला, ही मुवमेंट किंवा ही मुवमेंट त्यानंतर ही मुवमेंट ही पूर्ण त्या बॉक्सच्या अंडरच आहे. म्हणजे जर मी सगळं क्लिअर केलं ड्रॉईंग आणि हा जर बॉक्स घेतला, हा 25%चा बॉक्स घेतला, कोणता हा 25%चा बॉक्स घेतला आणि कुठेही ठेवू द्या, अक्षरशः मी आज जरी इथं ठेवला तरी मार्केटने बरोबर खालून बघा कुठून मुवमेंट दिलेली अपसाईडला हे बघा. आणि भले तुम्हाला बॉक्स ड्रॉईंगचं दुसरं पण तुम्ही बघत असाल चॅनल किंवा तुम्हाला शेअर पण देत असतील, ट्रेड करत असतील, शेअर वगैरे करत असतील, पण हे असं डिटेलमध्ये मराठीमध्ये तुम्हाला कोण सांगणार नाही की ह्याच्या मागं लॉजिक काय होतं काय नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला मी एक पॉईंट तुम्हाला कवर करणार आहे आणि हळूहळू सगळं लर्निंग वगैरे मी देणार आहे. आणि हाच बॉक्स तुम्ही इथे पण ठेवा, ह्या ठिकाणी कुठेही ठेवा. हा बॉक्स तुम्हाला बरोबर इथं थोडंसं ब्रेक झालं बरोबर आहे पहिल्या बॉक्सच्या 50% लगेच प्रॉपर सेलिंग आली. तर सेटअप भरपूर चांगला आहे, फक्त त्याला यूज कसं करायचं ते महत्त्वाचं आहे. आणि सेम लेवलला जर तुम्ही हा बॉक्स जर साईडला काढून ठेवला आणि ज्या नवीन ज्या स्विंग तयार झाल्या त्या जर बघितल्या, म्हणजे समजा ही स्विंग तयार झालेली बघितली तुम्ही, ही स्विंग बघितली तर बरोबर ह्याची रेंज बरोबर इथं एक सब रेजिस्टन्स येतो आहे, इथनं बरोबर सेलिंग येते. त्यानंतर हे जी एक तुम्ही जर रेंज काढली तर बरोबर इथं मार्केट जाते 90%पासून सेलिंग येते. तर तुम्हाला माहिती आहे की मार्केट काय करणार आहे, फक्त त्याच्यासाठी तुम्हाला हा सेटअप महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एवढं सोपं करून ठेवलेलं आहे की डायरेक्टली तुम्हाला कोणत्याही कॅन्डलचं टायमिंग घ्यायचं आहे आणि तो टायमिंग आपल्या इंडिकेटरमध्ये जायचं आहे आणि टायमिंग इथं सगळं टाकायचं आहे, सगळं माहिती भरायची आहे. म्हणजे डे कोणता आहे आणि टायमिंग टाकायचं आहे, कॅन्डलचं ओके दाबायचं, ओके दाबले की डायरेक्टली तुम्हाला रेंज येते. रेंज आली की फक्त ड्रॉ करायचं आहे. आणि ड्रॉ केल्याच्यानंतर मग काय करायचं हे कोर्समध्ये पूर्ण शिकवलेलं आहे, एक पॉईंट शिकवलं आहे. आणि बऱ्याच जणांना वाटत असेल की कोर्सची फी वगैरे खूप जास्त आहे. खूप जास्त वगैरे असं नाही आहे, फक्त $90-100 आहे. आणि राहिला प्रश्न $90-100चा, ते तुम्हाला माहिती आहे की इथं एक स्विंगच पूर्ण कवर करून देते $300-250 300-250 पिप्स सॉरी. आणि ह्या ठिकाणी पण बघा, आता एक मिनटं थोडंसं जर मी हे डिलीट केलं आणि हाच जर बॉक्स मी घेतला इथे ह्या ठिकाणी, म्हणजे जिथून पण मार्केट वरती चालले तिथून जर हा बॉक्स मी ठेवला, तर बरोबर अपसाईडवरून तुम्हाला एक कळतं आहे
90%वरून ह्या बॉक्सच्या 90%वरून प्रॉपर एक सेलिंग आली, रेजिस्टन्स तयार झाला आहे आणि सेलिंग आली आहे. आणि जरी तुम्हाला ही सेलिंग कॅच करता आली नाही तरी बॉक्सचा 50%ला जर तुम्ही नीट बघितलं तर प्रॉपर सपोर्ट आहे पिन पॉईंट. आणि 1 मिनटावरती जर तुम्ही गेलात तर 1 मिनटावरती तुम्हाला एकदम प्रॉपर हे भेटतोय, सपोर्ट भेटतोय. आणि ही जर मुवमेंट तुम्ही कॅच केली तरी इनफ आहे. दिवसातून तुम्हाला 3-4 ट्रेड प्रॉपर भेटले, तुम्ही डे क्लोज केला. एकदम सोपं आहे, म्हणजे सोपं मानलं तर आहे आणि अवघड पण मानलं तर आहे. काहीच केलं नाही, फक्त कन्फ्युजन केलं तर खूप अवघड आहे. आणि जर सगळ्या प्रकारची प्रॅक्टिस केली, एकदम डोकं माइंडसेट एकदम फ्रेश ठेवलं तर सगळं सोपं पण आहे. कारण ॲज अ ट्रेडर तुमचं डोकं एकदम स्ट्रॉंग पाहिजे. असं नाही की आत्ता बाईंग सांगितली नंतर म्हणतोय सेलिंग सांगितली म्हणून कन्फ्युजन व्हायचं नाही आहे. कारण इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आत्ता बाईंग सांगितली असेल तरी काही सेकंदात लगेच सेलिंगचं पण प्लॅनिंग करावं लागतो. तर आपण आता 3 मिनटावरती परत शिफ्ट होऊन बघूयात थोडंसं. आता ही सेलिंग कुठपर्यंत येणार आहे. जर वरून जिथून सेलिंग स्टार्ट झाली तिथून जर आपण हा बॉक्स ठेवला तर परत मार्केटनी ही जी लाईन आहे ही खाली ब्रेक केली आणि बरोबर पहिल्या बॉक्सपासून 50% बरोबर प्रॉपर सेलिंग देते. आता हा काय करणार आहे, ह्याच्या खाली जाऊन एक तर इथून सपोर्ट घेईल किंवा इथून एक सपोर्ट घेईल. तर मी रोज असे नवीन व्हिडिओ पण शेअर करणार आहे आणि एकदम प्रॉपर डेली ॲनालिसिस पण शेअर करणार आहे. तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भविष्यात मी पटकन लाईव्हचं पण प्लॅनिंग करणार आहे. आणि कमेंट करून सांगा की आज दिवसभर तुम्ही काय केलं आणि हा सेटअप कसा आहे, किंवा तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तरी पण सांगा. मी काही प्लॅन करता आले तर नक्की करेन. थँक्यू.